नमस्कार मित्रांनो. आयच्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी जेव्हा आपण शिकतो त्यावेळेला फक्त आपल्याला चॅट जीपीटी, गुगल जेमिनी किंवा अजून क्लॉड वगैरे एवढे फक्त टूल्स माहिती असून चालत नाही. आपल्याला अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहेत, जेणेकरून तुम्ही आयची पूर्ण पॉवर जी आहे ती तुमच्या बिझनेससाठी किंवा तुमच्या पर्पजसाठी वापरू शकतात. मग हा आय समजून घेताना एक अतिशय पॉवरफुल असा कन्सेप्ट जो आज आपण या ठिकाणी समजून घेतोय आणि त्याचं नाव आहे MCP सर्व्हर्स. बघा, आता आय हा एक अतिशय हुशार आणि पॉवरफुल असा काय म्हणू आपण की एक मॉडेल आहे ज्याच्याकडे जगाचं संपूर्ण ज्ञान आहे. कुठलाही प्रश्न आपण विचारला तर तो त्याचे उत्तर आपल्याला सहज देतो. म्हणजे प्रचंड हुशार असा तो एक आपल्याला मिळालेला काय म्हणू की एक असिस्टंट आहे. ठीक आहे, आपले बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तो आपल्याला तयार करून देत असतो. इमेज बनवून देईल, व्हिडिओ तयार करून देईल, वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट तो लिहून देईल. पण जर आयला तुम्ही सांगितलं की जाय माझ्या ईमेल बॉक्समध्ये आणि चेक कर की मला एखादा पर्टिक्युलर पर्सनचा, तुम्हाला ज्याचा हवा आहे त्याचा ईमेल आहे का चेक कर, तर तो नाही करू शकणार. कारण त्याच्याकडे ती पॉवर नाही आहे की तो डायरेक्ट तुमच्या इनबॉक्समध्ये जाईल आणि तुमच्याकडे स्पेसिफिक ईमेल आहे का तो चेक करेल. म्हणजे साधारणपणे हे कसं झालं बघा, मी तुम्हाला एक व्यवहारातलं उदाहरण सांगतो. समजा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये, एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही समजा जेवण करण्यासाठी गेलात. आता तिथे तुम्ही त्या टेबलवर बसतात आणि आतमध्ये किचन आहे. त्या किचनमध्ये एक कुक आहे जो तुमच्यासाठी फूड आयटम तयार करतो. ठीक आहे, मग आता तुम्ही डायरेक्ट तर त्या किचनमध्ये जाऊन त्या कुकला सांगू नाही शकत की माझ्यासाठी पर्टिक्युलर फूड आयटम तयार करून दे. मग तुमच्या दोघांच्यामध्ये म्हणजे तो कुक तुमच्यासाठी फूड आयटम बनवणार आहे, पण तुमच्या दोघांमध्ये एक महत्त्वाचा व्यक्ती असतो आणि तो म्हणजे वेटर. तुम्ही आता वेटरला सांगतात तुम्हाला काय हवं आहे. वेटर जातो आतमध्ये किचनमधून तुमच्यासाठी ती फूड आयटम ज्या तुम्ही ऑर्डर केला आहे तो आणून देतो. म्हणजे ही पद्धत आहे. इथे डायरेक्ट ॲक्सेस तुम्हाला आहे का किचनचा? बिलकुल नाही. अगदी तशाच पद्धतीने आयच्या बाबतीत आहे. म्हणजे आय हा अतिशय हुशार आहे, अतिशय स्मार्ट आहे. अनेक कामं तो अगदी वेगाने करू शकतो. पण त्याला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, काही परमिशन्स त्याला त्या ठिकाणी आपल्याला द्याव्या लागतात तर तो त्या गोष्टी करू शकतो. मग आता हा MCP कन्सेप्ट जेव्हा आला त्यावेळेला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सोप्या झाल्या. म्हणजे कसं बघा, आता समजा तुमचं एक ऑफिस आहे आणि तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कामं करतात. तुमचा एक डेटाबेस आहे ज्याच्यामध्ये तुमच्या एम्प्लॉईजबद्दलची माहिती आहे, त्यांची रोजची हजेरी वगैरे सगळं त्याच्यामध्ये स्टोअर होत असतं. असं तुम्ही एक सॉफ्टवेअर बनवलं आहे थोडक्यात, आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुमचा सगळा रोजचा जो कामकाजाचा डेटा आहे तो त्या डेटाबेसमध्ये स्टोअर होत असतो. मग त्याच्यामध्ये तुमच्या एम्प्लॉईच्या हजेरीचा डेटा असेल, त्यांच्या सॅलरीचा डेटा असेल, रोजचे जे काही कामं तुमचे चालतात, तुमचं समजा प्रोडक्शन कंपनी आहे तर तुमचा प्रॉडक्ट किती झाले त्याचा डेटा असेल, प्रॉडक्ट सेल झाला, कस्टमरच्या ऑर्डर्स प्रोसेसिंग वगैरे खूप साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे संपूर्ण माहिती ही तुमच्या पर्सनल कॉम्प्युटरमध्ये, तुमच्या डेटाबेसमध्ये आहे. आय तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जाऊन डायरेक्ट ती माहिती वाचू शकत नाही. ही आयला एक मर्यादा आहे. पण आता हे आपल्याला शक्य झालं आहे MCP सर्व्हरच्या मदतीने. आपण अशा पद्धतीने एक MCP सर्व्हर क्रिएट करू शकतो की ज्याला आपण आपल्या डेटाबेसमध्ये जायला परवानगी देतो आणि तिथून तो ती माहिती काढतो. मग आता तुमच्या डोक्यात पुन्हा एक प्रश्न येईल, मग तो डायरेक्ट आपल्या डेटाबेसमध्ये जाईल तर मग सिक्युरिटीचं काय? बिलकुल नाही. इथे तो डायरेक्ट नाही जाणार. जसं मी तुम्हाला सांगितलं की किचनमध्ये तुम्हाला डायरेक्ट नाही जाता येत, वेटर तुम्हाला आणून देईल. म्हणजे तो वेटर त्या ठिकाणी जसा रोल प्ले करतो तसा तुमचा MCP सर्व्हर आहे. म्हणजे तो आय मॉडेल डायरेक्ट तुमच्या डेटाबेसमध्ये नाही शिरणार. तो तुम्ही जो MCP सर्व्हर बनवला आहे त्या सर्व्हरमध्ये तुम्ही वेगवेगळे टूल्स बनवलेले असणार आहेत. तो आय मॉडेल तुमचे ते टूल्स जे आहेत ते यूज करेल. तुमच्या स्पेसिफिक टूलला तो कॉल करेल. तुमचा टूल ॲक्च्युली तुमच्या डेटाबेसमध्ये जाईल. तो तुमचा पर्सनल टूल आहे, तुम्ही बनवलेला आहे. तो तुमच्या डेटाबेसमध्ये जाईल, तुमची स्पेसिफिक इन्फॉर्मेशन काढेल आणि ती तो त्या आय मॉडेलला देईल. आणि मग आय मॉडेल त्या माहितीवर पुढचं काय त्याला काम करायचं आहे ते त्या पद्धतीने तो करू शकतो. म्हणजे इथे सिक्युरिटीचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. अतिशय सिक्युअर पद्धतीने हे सगळं केलं जातं. आणि जेव्हापासून हे MCP सर्व्हर कन्सेप्ट मार्केटमध्ये आला तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपल्याला आयचा पूर्ण उपयोग आपल्या बिझनेसमध्ये करता यायला लागला. कारण जोपर्यंत MCP कन्सेप्ट नव्हता, प्रत्येक वेळेला डायरेक्ट आपली माहिती आपण ऑनलाईन क्लाउडमध्ये देऊन चॅट जीपीटीला किंवा ग्रॉकला आपली माहिती देऊन मग त्याला माहिती विचारणं हे रिस्की होतं. ते आपल्याला त्या ठिकाणी सिक्युअर वाटत नव्हतं. पण MCP सर्व्हर्समुळे हे सगळं काम जे आहे ते एकदम सिक्युअर झालं आहे.
मग आता हा MCP सर्व्हर आपल्याला आज थोडक्यात समजून घ्यायचा आहे, कशा पद्धतीने तो काम करतोय वगैरे. चला आता आपण बघूयात MCP सर्व्हर म्हणजे काय. चला आपण MCP सर्व्हर अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेतो आहोत. AI खऱ्या साधनांशी आणि खऱ्या माहितीशी कसे जोडले जाते हे आपण आजच्या या सेशनमध्ये समजून घेतो आहोत. बघा आता समस्या अशी आहे की जसा एका पेटीत अडकलेला मेंदू सारखी एआयची सध्या गंमत आहे. एआय प्रचंड हुशार आहे, परंतु त्याला एखाद्या काचेच्या पेटीमध्ये तुम्ही ठेवून दिलंय. त्या पेटीच्या बाहेर तो येऊ शकत नाही. मग त्याला ह्याच्या मर्यादा होत्या की तो तुमचा डेटा नाही ऍक्सेस करू शकत. तो इंटरनेटवरून जगाचा सगळा डेटा ऍक्सेस करेल. त्याच्याकडे प्रचंड ज्ञान आहे, म्हणजे अतिशय हुशार असा तो मेंदू आहे, पण त्याला तुमचा डेटा ऍक्सेस करायची परवानगी नाहीये. त्यामुळे तो आता त्या ठिकाणी थोडक्यात काय म्हणू की त्याला एक लिमिटेशन येऊन गेलं. एआय पॉवरफुल आहे, पण तो मग नेमक्या पद्धतीने आपल्याला वापरता येत नाहीये. मग आता इथे जसं की तुम्हाला तुमचा कॅलेंडरमध्ये जाऊन तुमचा काही डेटा तो वाचू शकत नाहीये, किंवा तुमचे ईमेल अकाउंटमध्ये जाऊन तो तुमचे काही ईमेल्स वाचू शकत नाहीये, किंवा तुमच्या कॉम्प्युटरमधल्या फाईल्स तो उघडून बघू शकत नाहीये. हे त्याला मर्यादा आहेत एआयला. म्हणजेच तो काचेच्या पेटीमध्ये बंद असलेला एखादा मेंदू सारखा आहे असं आपण म्हणू शकतो. आता MCP ने काय होणार आहे, MCP ने आपण एआयला हात आणि डोळे दोघं गोष्टी आपण देतोय. मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल असा त्याचा फुल फॉर्म आहे MCPचा. ही एआयला स्वतःच्या बाहेरील खऱ्या साधनांशी आणि माहितीशी जोडण्याची एक प्रामाणिक पद्धत आहे. म्हणजे MCP एक अशी पद्धत किंवा एक अशी टेक्निक आहे की ज्याच्या मदतीने तो आता बाहेरच्या जगाशी, बाहेरचं जग म्हणजे आपलं पर्सनल एन्व्हायरमेंट, म्हणजे जसं मी सांगितलं की तुमचं ऑफिस आहे, तुमच्या ऑफिसचा डेटा आहे, तुमच्या एम्प्लॉईज बद्दलची माहिती असेल किंवा तुमचा कुठलाही तुमच्या ऑफिसचा सगळा डेटा असेल, आणि तो तुम्हाला आता एआयला द्यायचा आहे, पण तो डायरेक्ट देणं तुम्हाला रिस्की वाटतंय, सिक्युअर नाहीये. मग तुम्ही MCP सर्व्हर बनवून त्याच्या थ्रू तुम्ही तो डेटा एआयला देऊ शकतात. बघा आता जसं आपण एक थोडक्यात एक विचार करू की तुमच्याकडे एक असा एक हुशार सहाय्यक आहे, जो तुमच्या शहरामध्ये नवीनच आलेला आहे, त्याला तुम्ही कामावर ठेवलंय. तो आहे प्रचंड हुशार, पण मग आता काय झालं, तो हुशार आहे पण अजून कोणालाच ओळखत नाही. MCP सर्व्हर म्हणजे त्यांना एक विशिष्ट चावी देण्यासारखे होईल. म्हणजे आता आपण एआय हा एक असा व्यक्ती आहे की जो कोणालाच ओळखत नाही, तसा थोडक्यात आता आहे. परंतु मग जर आपण त्याला वेगवेगळ्या लोकांशी भेट घालून दिली, तर तो त्या लोकांना ओळखायला लागेल आणि हळूहळू तो त्या एन्व्हायरमेंटमध्ये जो आहे चांगल्या प्रकारे काम करू शकेल. अगदी तशा पद्धतीने जर मग तुम्ही तुमचं कॅलेंडर ऍक्सेस करायला त्याला दिलं, डायरेक्ट ऍक्सेस नाही, पुन्हा सांगतो, तो डायरेक्ट तुमच्या कॅलेंडरमध्ये जाऊन नाही बघणार. व्हाया MCP सर्व्हरच सगळं होणार आहे. MCP सर्व्हर तुम्ही बनवतात. MCP सर्व्हर इज युअर टूल, आणि तो एआय आणि तुमच्या टूलच्या मध्ये काम करतो. म्हणजे तो आपला मधला जो MCP सर्व्हर आहे, तो त्या एआयला सांगेल, तू मला सांग तुला काय पाहिजे, मी आणून देतो. आणि मग आपला MCP सर्व्हर जाईल आपल्या कॅलेंडर मधून माहिती घेऊन ती त्याला प्रोव्हाइड करेल. पण आपल्याला दिसताना कसं दिसेल की एआय मॉडेल आपलं कॅलेंडर ऍक्सेस करतोय, किंवा एआय मॉडेल आपलं डायरेक्ट ईमेल ऍक्सेस करतोय, किंवा एआय मॉडेल आपल्या कॉम्प्युटर मधल्या फाईल्स ऍक्सेस करतोय, पण तो प्रत्यक्षात स्वतः ऍक्सेस करतोय काय, नाही. तर तो MCP सर्व्हरच्या मदतीने हे सगळं करू शकतोय. म्हणजे आता एआयला तुम्ही अशा पद्धतीने वापरायला थोडक्यात घेऊ शकतात की त्याच्याकडे एक मास्टर की तुम्ही देताय. आता MCP सर्व्हरच्या मदतीने एक मास्टर की तुम्ही देताय, आणि त्या मास्टर कीच्या मदतीने तो आता वेगवेगळे साधनं जे आपल्या पर्सनल यूजचे होते ते त्याला आपण वापरायला थोडक्यात देतो आहोत. आता MCP सर्व्हर नव्हता तेव्हाची स्थिती कशी होती आणि MCP सर्व्हर्स आल्यानंतरची स्थिती कशी आहे बघा. समजा तुम्ही असं विचारलं एआयला की मंगळवारी दुपारी 3 वाजता मी फ्री आहे का, म्हणजे मी मोकळा आहे का. मग आता हे कुठे असेल सगळं, तुम्ही समजा एक बिझनेसमॅन आहात, तुमचं पूर्ण शेड्यूल जे आहे ते तुम्ही कॅलेंडरमध्ये ठेवलेले. मग आता एआय तुम्हाला काय उत्तर देईल की मला कल्पना नाही, मी तुमचे कॅलेंडर पाहू शकत नाही, कारण त्याला ती परमिशनच नव्हती. जोपर्यंत MCP सर्व्हर नव्हता तोपर्यंत त्याला ती परमिशन देता येत नव्हती, किंवा त्याला ती परमिशन नव्हती. बरोबर आहे. मग प्रत्येक ऍपसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्शन्स आपल्याला करावे लागायचे. कनेक्टर नावाचा एक कन्सेप्ट त्यांनी दिलेला होता बघा. पण तो एवढा सिक्युअर आपल्याला वाटत नव्हता की आपण कनेक्टर शेवटी त्यांचा आहे. म्हणजे एआय मॉडेलला आपण सरळ आपला डेटा, म्हणजे आपला ऍक्सेस त्याच्या हातात चावी देऊन टाकतो. म्हणजे समजा एक्झाम्पल घेऊ की माझ्याकडे कोणीतरी एक व्यक्ती आला, अननोन व्यक्ती आहे, आणि तो माझ्याकडे मदत मागतोय, काही पैसे त्याला हवे. तर मी काय करेन,
मी स्वतः येऊन माझ्या कपाटातून पैसे काढून त्याला देईल. आणि मी जर असं केलं, त्याला चावी देऊन टाकली आणि जाय कपाट उघड आणि काढून घे पैसे, तर तो सगळेही काढून घेऊ शकतो. म्हणजे कनेक्टर व्हाया आपण जेव्हा या गोष्टी करत होतो आधी, तर त्या आपल्याला सिक्युअर वाटत नव्हत्या, की कनेक्टरने आपण त्याला कनेक्ट करून देतोय. अर्थात त्या ठिकाणी पण असे ऑप्शन होते, की तुम्ही कुठल्या परमिशन देताय तेवढेच फक्त तो ऑपरेशन्स करायचा. म्हणजे एका अर्थाने ते सिक्युअर होतं. पण आपल्या मनामध्ये मात्र ती एक भीती राहायची, की आपण कनेक्टर डायरेक्ट जोडतोय आणि हा जर आपली सगळीच माहिती चोरून घेऊन तर घेऊ शकतो, असं आपल्याला वाटायचं. आणि मग त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी एआयला देणं नेहमीच काय म्हणू आपण, की एक टेन्शन वाटतं. मला माझ्या एआयच्या क्लासेसमध्ये, मी जे एआयचे क्लास घेतो ऑनलाईन, त्या क्लासमध्ये बरीचशी मंडळी हा प्रश्न मला विचारत असते, की सर एआयला आपली माहिती देणं किती सिक्युअर आहे? मग आता ते सिक्युअर कसं झालं? ते एमसीपी सर्व्हरमुळे ते आता अजून सिक्युअर झालं. आता एमसीपी सर्व्हर जर आपण यूज करत असू, तर मग हे सिच्युएशन कसं होईल बघा. आता तुम्ही त्याला एमसीपी सर्व्हर तुम्ही जोडलाय तुमच्या कॅलेंडरला आणि आता तुम्ही विचारता, की मंगळवारी दुपारी 3 वाजता मी फ्री आहे का? मग एआय काय करेल? एआय प्रत्यक्ष तुमचे कॅलेंडर तपासेल विथ द हेल्प ऑफ एमसीपी आणि बरोबर उत्तर देईल, की तुमचं काय त्यावेळेचं शेड्यूल आहे आणि तुमच्यासाठी तो बुकिंग सुद्धा करून देईल. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला एमसीपी सर्व्हरमुळे हे सिच्युएशन जे आहे ते बदलताना दिसतंय. म्हणजे पूर्वी एआयला आपला कॅलेंडर डायरेक्ट ॲक्सेस करता येत नव्हता. मग एमसीपी सर्व्हरमुळे ते शक्य झालेलं आहे. असे अजून काही एक्झाम्पल्स आपण बघूयात. जसं कॅलेंडरमध्ये मी तुम्हाला आता सांगितलं, की मंगळवारी दुपारी 3 वाजता मी फ्री आहे का? मग एआय तुमचे खरे वेळापत्रक तपासेल आणि तुमच्यासाठी मीटिंग बुक करून टाकेल. किंवा ईमेल संदर्भात आपण बघितलं, तर मी त्याला समजा असं विचारलं, "साराने माझ्या प्रस्तावाला उत्तर दिलं का?" म्हणजे ईमेलमध्ये जाऊन चेक कर. मग एआय तुमचा खरा इनबॉक्स तपासून तुम्हाला उत्तर देईल, की हो, साराने तुम्हाला प्रस्ताव पाठवला आहे किंवा नाहीये. किंवा फाईल्सबद्दल मी त्याला सांगितलं, "माझ्या डॉक्युमेंट्स फोल्डरमधील अहवालाचा सारांश दे." एआय खरी फाईल उघडून त्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे त्याला ते कंटेंट ॲक्सेस करायची परवानगी आपण एमसीपी सर्व्हर व्हाया त्याला देतोय. ओके. रेस्टॉरंटचं बुकिंग असेल, आज रात्री दोघांसाठी टेबल बुक कर. एआय रिझर्वेशन सेवेशी जोडून बुकिंग करून देऊ शकतो. म्हणजे आता एमसीपी सर्व्हर्स हा एक असा पॉवरफुल टूल आपल्या हातात लागलेला आहे, की ज्याच्या मदतीने एआयची खरी पॉवर आपल्याला आता आपल्या बिझनेसमध्ये वापरता येणार आहे. मग खरी जादू जी आहे एआयची ती आता सुरू झाली. म्हणजे एमसीपी सर्व्हर्स आता तयार करता यायला लागले. आपण आपल्या पद्धतीने एमसीपी सर्व्हर्स आता बनवू शकतो. वी कॅन क्रिएट अवर ओन एमसीपी सर्व्हर. पायथन नावाची लँग्वेज आहे, ज्याच्यामध्ये कोडिंग करून तुम्ही तुमचा एमसीपी सर्व्हर बनवू शकतात. जावास्क्रिप्ट किंवा टाइपस्क्रिप्ट अशा वेगवेगळ्या कोडिंग लँग्वेजेस आहेत. म्हणजे मधल्या काळामध्ये बऱ्याच जणांना एक भीती वाटायला लागली होती, की आता कोडिंग संपली की काय? एआय सगळं कोड लिहितोय, मग आपलं काय? बरोबर आहे. मग आता अशा प्रकारचे कोड्स आपल्याला लिहून म्हणजे इथून पुढचा आता डेव्हलपमेंटचा पार्ट बदलतोय. आता मार्केटमध्ये कशाला डिमांड राहील? मार्केटमध्ये ह्या गोष्टींना डिमांड राहील, की तुम्ही एआय एजंट्स तयार करून देऊ शकतात. तुम्ही एखाद्या फर्मचं ऑटोमेशन करून देऊ शकता किंवा तुम्ही अशा प्रकारचे एमसीपी सर्व्हर्स तयार करून देऊ शकता. धिस इज युअर एआय सर्व्हिस बिझनेस. आणि एआय सर्व्हिस बिझनेस करण्यासाठी एआय डेव्हलपमेंट येणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि हे एआय डेव्हलपमेंट जर तुम्हाला चांगल्या प्रकारे येत असेल, कुठल्याही कोडिंग लँग्वेज थ्रू तुम्ही हे करू शकणार आहात. जसं मी सांगितलं, पायथन असेल, जावास्क्रिप्ट असेल किंवा टाइपस्क्रिप्ट म्हणतो आपण त्याला, टाइपस्क्रिप्ट असेल, तर याच्यामधून हे आपल्याला तयार करता येऊ शकतं. आणि अशा प्रकारे मग एमसीपी सर्व्हर वापरून तुम्हाला हे एक्झाम्पल्स जे मी दाखवले या पद्धतीने कामकाज करता येऊ शकतं. आता हे का महत्वाचं आहे बघा. एमसीपी पूर्वी प्रत्येक एआय साधनाला प्रत्येक ॲपसाठी वेगळे एकेरी कनेक्शन लागत असे. जसं मी म्हटलं ना, कनेक्टर्स प्रत्येक ॲपसाठी सेपरेट सेपरेट कनेक्टर आपण जोडायचो. जणू प्रत्येक दारासाठी नवीन चावी आणि कुलूप तयार. सॉरी, मग इथे आता आपल्याला एक अशा पद्धतीची चावी मिळाली आहे, की एकच चावीने सगळे कुलप उघडू शकते. एमसीपी एकाच सार्वत्रिक चावीच्या आकारावर सहमत होते, जी अनेक कुलपांवर चालते. ॲप बनवणारे एकदाच जोडतात आणि एमसीपी बोलणारा कोणताही एआय ते वापरू शकतो. म्हणजे आता एमसीपी हा जो कन्सेप्ट आहे, हा आता क्लॉडमध्ये चालतो, हा ChatGPTमध्ये चालतो. अजून जे मॉडेल आता भविष्यात येतील त्यांना एमसीपी कॉम्पॅटिबल मॉडेल असं आपण म्हणू शकतो. ज्यांना ज्यांना एमसीपी समजतो किंवा एमसीपी जोडता येतो, असे मॉडेल आता मार्केटमध्ये लोकं वापरतील. आणि त्या एकच चावी आपण बनवली म्हणजे काय, तर तुम्ही एक एमसीपी बनवला, एमसीपी सर्व्हर, तोच क्लॉडमध्ये पण चालेल, तोच एमसीपी तुमचा ChatGPTमध्ये पण चालेल, भविष्यात जेमिनीमध्ये पण तो चालेल
अजून तुम्ही कुठे ग्राफ वापरणार तिकडे पण चालेल. म्हणजे एमसीपी सर्व्हर एकदाच लिहायचा आणि तो मल्टिपल मॉडेल्सवर आपल्याला वापरता येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला इथे असं स्पेसिफिक मॉडेलसाठी वेगळा एमसीपी असा विचार करावा लागत नाही. एकच एमसीपी वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये आपल्याला यूज करावा लागतं. फक्त त्याला तिथे कॉन्फिगर करायचा आणि त्या पद्धतीने तो एमसीपी सर्व्हर जो आहे तो त्या ठिकाणी वापरता येतो. मग आता एका वाक्यात आपण त्याचा सारांश काय सांगू शकतो? एमसीपी सर्व्हर म्हणजे प्लग इन ॲडॅप्टर आहेत, जे एआयला खऱ्या ॲप्स आणि माहितीशी प्रत्यक्ष जोडतात व वापरू देतात. फक्त या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की आता एमसीपी जेव्हा आपण यूज करतो, त्यावेळेला तो एका ॲडॅप्टर सारखा आहे. आता एक सी टाइप पिन नावाचा एक प्रकार असतो बघा, तुम्हाला माहिती असेल. ती जी पिन आहे ती युनिव्हर्सल पिन आहे. सी टाइप पिन आपल्या मोबाईलला चार्ज करायलाही वापरता येते. तीच पिन आपण काही अजून इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतात. समजा तुमच्याकडे एखादा YouTube स्पीकर आहे, त्याला चार्ज करायलाही ती चालते. अशा वेगवेगळ्या साधनांमध्ये ती पिन जी आहे ती आपण वापरू शकतो. त्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी एकच एमसीपी सर्व्हर आपण असा बनवतो, की जो सगळ्या मॉडेल्सवर काम करू शकतो. मग तो ChatGPTवरही चालेल, तो Claudeवरही चालेल, तो अजून कुठल्याही वेगळ्या मॉडेलवरही चालेल. म्हणजे डेव्हलपर्सला आता प्रत्येक मॉडेलसाठी वेगळा एमसीपी सर्व्हर बनवावा लागत नाही. तो सी टाइप केबल सारखा आहे किंवा अडॅप्टर सारखा आहे, जो कुठल्याही प्रकारच्या मॉडेलला जोडता येऊ शकतो. आणि हे आहे तुमचा एमसीपी सर्व्हर. तर अशा प्रकारे एमसीपी सर्व्हर म्हणजे काय हे तुम्हाला आता एक बऱ्यापैकी थेरॉटिकली लक्षात आलं. मग आता प्रश्न हा पडतो, की हा एमसीपी सर्व्हर कसा तयार केला जातो? मग मी तुम्हाला एमसीपी सर्व्हर कसा तयार करायचा हे देखील या ठिकाणी तुम्हाला घेऊन येईल. आपण त्याच्यावर देखील एक व्हिडिओ बनवणार आहोत, की कंप्लीट एमसीपी सर्व्हर कसा तयार करायचा, तो वेगवेगळ्या एआय मॉडेल्समध्ये कशा पद्धतीने यूज करायचा. प्रॅक्टिकली हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल. कमेंट करा मात्र त्यासाठी, तुम्हाला एमसीपी सर्व्हरची व्हिडिओ हवी आहे का? आणि हवी असेल तर मला कमीत कमी 50 कमेंट या ठिकाणी मला या व्हिडिओमध्ये पाहिजे. एमसीपी सर्व्हर जो आहे तो कसा तयार करायचा अगदी स्क्रॅच पासून शुद्ध मराठी भाषेमध्ये सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवायला शिकवेल. तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली त्याबद्दलही सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण खूप नवनवीन गोष्टी मी तुम्हाला या चॅनलवर आता शिकवणार आहे. म्हणजे तुम्हाला एआय मध्ये मास्टर करणे हे माझं आता कर्तव्य आहे आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं हे गरजेचं आहे. चला आता आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.